नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आपण उरण ईश्वरपूर येथील श्री संभूअप्पा बुवाफन या मठामध्ये. तर येत्या काही दिवसात या मठाचे म्हणजे या देवस्थानचा उरूस हा वार्षिक उरूस हा संपन्न होणार आहे. तर यासाठी आपण जे मठाधिपती आहेत, नमस्कार सर. तर मिलिंद मिलिंद मटकरी सर, तर यांची आपण मुलाखत घेणार आहे. म्हणजे थोडक्यात जो उरूस होणार आहे त्या संदर्भात कार्यक्रम कशा प्रकारे हे करणार आहेत व थोडक्यात मठाचा इतिहास वगैरे काय आहे, तर हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर आम्हाला सुरुवातीला थोडंसं मठाचा इतिहास माहिती द्या. संभोप्पा हे लिंगायत गोष्टी आणि बुवाफन हे मुस्लिम. खरं तर साधू संतांना जाती धर्म नसतो, असतो तो फक्त मानवता धर्म. आणि याच धर्तीवर संभोप्पाने आपल्या गुरु हा मुस्लिम करून घेतला. आणि या मंदिराचा इतिहास हा साधारण 300 वर्षाचा आहे. संभोप्पा हे मूळ गाव त्यांचं मालगाव, मिरजेच्या पुढे एक 10 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. आणि त्या गावात राहायचे आणि त्या गावामध्येच बुवाफनांची एंट्रीलाच तुरबत आहे. त्या तुरबतीलाच त्यांनी आपल्याला गुरु करून घेतलं. आणि रोज नदीला आंघोळ करायची, एक घागर त्या तुरबतीला व्हायचं, थोडं ध्यान करायचं आणि मग सूत गोळा करणे, विणकाम करणे हे त्यांचं रोजचं नित्यक्रम होतं. आणि असं करत असताना त्यांच्यावरती एक आळ आल्यानंतर त्यांना ते सहन झालं नाही आणि त्यांनी ते गाव आपल्या पत्नी हिरुबाईंसहित ते गाव सोडलं आणि मच्छिंद्रगडाला जाऊन राहिले थोडे दिवस. तिथेही त्यांचं मन रमलं नाही, म्हणून त्यांनी करवीरला जायचा विचार केला. आणि तेथून ते निघाले आणि इथून जात असताना उरणामध्ये त्यांनी थोडं थांबले. आणि इथं थांबल्यानंतर त्यावेळेचे आता संभोपांच्या मागच्या बाजूला खेलजी पाटील म्हणून समाधी आहे, त्यावेळेचे पोलीस पाटील, त्यांना ते लक्षात आलं की ही संत व्यक्ती आहे. त्यांनी जबरदस्ती संभोपाने इथं थांबवलं आणि संभोपा त्या मित्रांच्यात रमले. इथून सलग 12 वर्ष रोज जायचे, रात्री जायचे, दर्शन घेऊन सकाळी यायचे, पुन्हा विणकाम करणे हे त्यांचं नित्यक्रम होता. असं 12 वर्ष झाल्यानंतर 1 वर्ष नदीला पूर आला आणि पूर आल्यानंतर त्यांना जायचं प्रश्न पडला. कृष्णा नदीला पूर आल्यानंतर तर त्यांनी आपल्या खांद्यावरचं घोंगडं त्या नदीवरती टाकलं आणि त्याच्यावर धावा आपल्या गुरूंचा करून ते नदीच्या तीरी पार झाले. हे एवढी भक्ती, अचाट भक्ती पाहून बुवाफनच प्रसन्न झाले आणि म्हणाले की आता तू इकडे येऊ नकोस, तर मीच तिकडे येईन. तर संभोपा म्हणाले की मला कसं कळणार की तुम्ही इकडं आलाय? तर अनंत चतुर्थीला ज्या ठिकाणी धूर येईल त्या ठिकाणी, धुराचा सुळका येईल त्या ठिकाणी मी आलोय समजायचं. अनंत चतुर्थीला ज्या ठिकाणी धूर आला ती जागा संभोपांचं खड्ड्यातले माग होते, त्यातूनच तो धूर आला. आणि तीच आत्ता जी तुरबत संभोफनांची आहे ती तिथंच ती बांधली गेली. आणि त्याच वेळेपासून संभोपाने त्या विणकामाचाही त्याग केला. आणि समाधी संभोपांची ॲक्च्युली संभोफनांच्या शेजारीच होणार होती, म्हणून तर ती मोठे आहे, पण त्यावेळेच्या लोकांनी घेऊन दिलं नाही, म्हणून त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली ते मंदिर बांधलं. आणि पौष वद्य नवमी सके 1663ला संजीवन समाधी घेतली. आणि त्यानंतर संभोपांचे चिरंजीव बाबूअप्पा यांनी मठाचा कार्यभार सांभाळायला सुरुवात केली. खरं तर संभोपांचा विचारांचा वारसा जपणारे बाबूअप्पा की त्यावेळचे लोक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदानं राहायचा हा संभोपांचा विचार. आणि ह्याच विचारावरती संभोपांच्या मठाचा कार्यभार बाबूअप्पांनी चालू केला. आणि त्यावेळी चालू करत असताना त्यांनी मानकरी नेमले, तेही 12 बोलत्याचे. सर्व जाती धर्मातील लोकांना इथं मानाचं स्थान दिले. सर्व धार्मिक विधीला ते लोक इथं येतात. आजही माझी 11वी पिढी आहे, आजही त्यांच्या घरातले लोक नित्य धार्मिक विधीला अगदी आवर्जून उपस्थित राहतात आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही इथंच विधी पार पाडतो. आणि त्यामुळं हिंदू मुस्लिम एकता असल्यामुळं या इस्लामपूर नगरीमध्ये कोणताही जातीवाद, कोणताही काही नाही, सर्व गुण्यागोविंदन राहतात. ही इतिहास जवळजवळ 300 वर्षाची परंपरा इथल्या लोकांनी अगदी चांगल्या पद्धतीनं संभोपांच्या विचारांची जोपासना केलेली आहे. येत्या काही दिवसात उरूस आहे, तर तो कार्यक्रम कशा पद्धतीने असेल, म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे? कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की कार्तिक पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस, परंतु त्याच्या आधी 5 दिवस म्हणजे दशमीला किंवा एकादशीला, साधारणतः दशमीलाच मंडप चढवला जातो. हा मंडप इथं ह्या समोर ह्या 4 खांबांना मंडप चढवला जातो. आणि हा मंडप चढवताना सुद्धा त्या लोकांचा मान आहे. एक खांब पूर्वी लाकडी असायचे खांब, ते पाटील समाजाचा मान,
पवार गल्लीचा मान, शिंपी गल्लीचा मान, एक हरिजन समाजाचा मान, असं सर्वांनी मिळून तो मंडप चढवला जात होता. आणि तोच यात्रेचा सुरुवात एक शुभारंभ म्हणून तो चढवला जातो. आणि त्याच वेळेला मंडपाखालचे रोजे जसं मुस्लिम लोकांच्यात रोजे करतात त्याच पद्धतीनं आपल्या सर्व जाती धर्मातील लोक हे इथले संभोपांचे रोजे करतात. पहाटे जेवल्यानंतर दिवसभर पाणीही प्यायचं नाही, संध्याकाळी 6:30 नंतर आपला उपवास सोडायचा. हा मंडप चढवल्यापासून पौर्णिमेपर्यंत हे 5 दिवस रोजे राहतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह असतो. तोही अगदी सर्व मानकरी इथं एकत्र येऊन आम्ही तो तुळशी विवाह पार पाडतो. त्या तुळशी विवाहा दिवशी ध्वज बांधणी असते. जो गुरु शिष्याचं नातं जोडलं जातं ते इथल्या गोटखिंडे समाजाला, गोटखिंडे कुटुंबाला मान आहे. तो ध्वज इथून घेऊन जाऊन तो त्याचं पूजन घरात करून इथं आणला जातो. आणि नंतर तो तुळशी विवाह झाल्यानंतर वरती दोन्ही शिखराला एकत्र बांधला जातो. त्यानंतर तिसरा दिवस आहे तो फकीर होण्याचा. 3, 4, 5 तारखेला फकीर होणे कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम असा आहे की गळ्यामध्ये कफनी म्हणजे निळं कापड आणि हाताला दोरा बांधला, धागा बांधला जातो, त्याला अट्टी म्हणतात. आणि हे नवसानं बोललेले असतात, काही श्रद्धेनं, असे भरपूर लोक. आणि इव्हन आपल्या गाई म्हैसीचं जर वासरू दगावत असेल तर त्यासाठीही लोक नेतात, आपल्या गाडीला सुद्धा नेतात. इतक्या श्रद्धेनं लोक इथं फकीर होतात. त्या फकीरांना आपण मातीचा कुंडा, त्यात शिजलेला भात, आवळ्याचं लोणचं हे प्रत्येकाला आपण देत असतो. आणि पौर्णिमे दिवशी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे संभोपांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशी खरा मान हा दही भात मलिद्याला आहे, खिचडी भात मलिदा. त्या दिवशी आपण 5 मुलं, 7 मुलं किंवा 9 मुलं अशी फकीर पूजन केलं जातं. म्हणजे जो आपण एखादा विधी केल्यानंतर जसं उत्तर पूजा म्हणतो त्या पद्धतीनं फकीर झाल्यानंतर एक त्या फकीरेचं एक शेवटचं एक पूजा म्हणजेच ते फकीर पूजन असतं. आणि तो प्रत्येकाच्या घरी कंपल्सरी, ज्या घरी फकीर होतात त्या घरी सर्वांच्या घरी फकीर पूजन केलं जातं. लहान 5 मुलांना त्यांना पाद्यपूजन करायचं, नंतर त्यांना दहीभात मलिदा खायला घालायचा. तुमच्या येथे इच्छेनुसार त्यांना दक्षिणा देऊन धिन गाजवून ती विधी पूर्ण होतो. त्या दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रमही चालू होतात. पोवाडे असतात, कव्वाली असते, भावगीत भक्तिगीताचा कार्यक्रम असतो. अशा यावर्षी म्हणजे 2025 हे चालू आहे, तर यावर्षीचा दिवस कोणते आहेत? म्हणजे किती तारखेपासून हे सुरू होणार आणि किती 1 तारखेपर्यंत? तारखेला मंडप चढणार. नोव्हेंबरच्या 1 तारखेला मंडप चढण्याचा विधी आहे. त्यानंतर 3, 4, 5 तारखेला आपलं फकीर होण्याचा कार्यक्रम आहे. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 तारखेला आमची गंधरात्र असते. गंधरात्र हे गंधलेपन समाधीला केलं जातं. सर्व मानकरी एकत्र आल्यानंतर मंदिरामध्ये आत गेल्यानंतर पूर्ण धूर केला जातो की शेजारची व्यक्ती दिसत नाही एवढा धूर केल्यानंतर फात्या दिला जातो. फात्या दिल्यानंतर त्या गल्लप काढून तो गंधलेपन केलं जातं. आणि नंतर गल्लप घालून फुले हार घालून नंतर फात्या दिला जातो. अशा पद्धतीनं तो गंधलेपनचा रात्री 12 वाजता कार्यक्रम असतो. साधारणतः हा उरूस चालतो किती दिवस? म्हणजे किती दिवस? साधारण हा उरूस पौर्णिमे ते अमावस्यापर्यंत 15 दिवस हा पूर्णपणे राहतो. आम्हाला असं ऐकायला मिळालं की काही म्हणजे इतिहासकालीन भांडी वगैरे म्हणजे काय म्हणू संभोपानी आम्ही केलेलं आहे. संभोपानी वापरलेल्या भांडी आहेत, त्यांनी वापरलेले हातमाग आहेत, त्यांना मिळालेले भेटवस्तूही आहेत, त्या आपण जतन करून ठेवल्यात, तेही आपण पाहू. चालेल, आपण नक्की पाहूया. हे भंडारमाळी मंदिराच्या आधी संभोपांचं राहायचं ठिकाण. या मंदिरामध्ये आम्ही संग्रहालय केलंय की ज्या संभोपानी वापरलेल्या वस्तू आहेत. हे पात्र आहेत ही काचेची. तदनंतर ह्या ज्या चिनी मातीच्या वस्तू आहेत ह्या ज्या वेळेला आपल्या भक्तानं जहाज बुडताना धावा केला होता त्यावेळेला संभोपांनी ते जहाज वाचवलं त्याचं, आणि त्यानंतर त्यानं आणून दिलेले हे सर्व भेटवस्तू आहेत. ॲक्च्युली संभोपा स्वतः जेवणाचे पात्र हे 2 आहेत, ती स्वतः संभोपांनी वापरलेली आहेत. मुस्लिम लोक आले की नगारा वाजवत, तुम्हाला मुस्लिम गुरुपूर घेण्याचा काय अधिकार? त्यावेळेला संभोपांनी हे लिहून दाखवलेलं कुराण आहे. त्यानंतर संभोपांचं मूळ काम होतं ते विणकाम. ते संभोपांनी स्वतः वापरलेले हातमागाचे पार्ट्स आहेत. ही वास्तू म्हणजे संभोपांचं राहायचं ठिकाण
आणि ह्या वास्तूमध्ये संभोपांचे जे मित्र त्यावेळेचे होते, खेलजी आप्पाजी पण कुलकर्णी, खेलजी पाटील, त्यावेळी त्यांनी विचारलं की आम्हाला पंढरपूरला जायचं होतं पण ते जायचं झालं नाही. तर संभोपाने त्यांना इथं झोपवून विठ्ठलाचं दर्शन घडवून दिलं, स्नान करून अगदी दर्शन इथेचे देऊन इथं आणलं. त्यावेळीपासून इथं गोपालकाला होतो. गोपालकाला म्हणजे पंढरपूरचा आषाढी एकादशीच्या 5व्या दिवशी तो गोपालकाला असतो. हा गोपालकाला 5 दिंड्या इथं एकत्र येतात, भजन वगैरे होतं आणि आमची सर्व एकत्र होऊन बाहेर फेरी असते आणि बाहेर प्रसाद लाह्या वाटप केल्यानंतर दहीहंडी फोडली जाते. तो दहीहंडी फोडण्याचा मान ही इचलकरंजीचे महादेव ढमणगे म्हणून आहेत त्यांना आहे. दहीहंडी वर फोडताना जो लाह्या वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचा लाह्या वाटपाचा हा विष्णू माळे असतील, सपकाळ असतील यांचा आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना आमच्या मार्फत संत पंगत असते. हे पूर्वी इथं जुनं झाड होतं, ते वटल्यानंतर दुसरं लावलं गेलं, पण ॲक्च्युली इथं धीनच आहे की सई शकरगंजी बुवाफन की दस्तोर दिन, शंभू साहेब की दस्तोर दिन. साखरेचा ढीग निर्माण करणाऱ्या बुवाफनांचा जय जयकार असो, संभोपनचा जय जयकार असो. हा पुढचे वटकर समाज, तो चर्मकार समाज आहे, त्यांना यात्रेमध्ये किंवा आधीमध्ये आल्यानंतर राहण्यासाठी तो ठिकाण आहे. त्यानंतर मंदिराच्या पलीकडच्या बाजूला सोनार सोपा आहे की तिथं पूर्वी परगावचे सोनार लोक आहेत, त्यांना राहण्यासाठी ते ठिकाण दिलेलं आहे.